नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकल. तुम्हा सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण डिस्कस करणार आहोत की नर्सिंग एक्झामसाठी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. आता नर्सिंग एक्झाम म्हटलं की आपला एक गोल सेट असायला पाहिजे की बाबा मला कुठल्या एक्झामसाठी तयारी करायची आहे. खूप लोकांचे 90% लोकांचे गोल सेट राहतात. काही लोकांना स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करायची राहते, काही लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करायची राहते. तर आपण एक सिनॅरिओ थ्रू आपण हे जे एक्झाम्पल आहे ते बघूया. बघा, राम आहे आणि श्याम आहे. रामला काय करायचं आहे की स्टेट गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करायची आहे. तर स्टेट गव्हर्नमेंटच्या रामसाठी रामनी पाहून ठेवलेलं आहे की बाबा कुठल्या कुठल्या एक्झाम राहतात. रामला माहित आहे की स्टेट गव्हर्नमेंटच्या डीएमआर येते, डीएचएस येते, सीएचओ येते, त्यानंतर आपले ESIS ची एक्झाम येते, किंवा जे नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडरमध्ये काहीतरी कॉर्पोरेशनच्या एक्झाम येतात, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ते एक्झाम येतात. आणि श्यामला माहित आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्सेट येते, ESIC येते, RRB येते, HGPJ येते. या एक्झामसाठी मी प्रिपरेशन करेन. रामचं गोल काय आहे की बाबा मला फॅमिलीला टाइम द्यायचा आहे. चला ठीक आहे, पेमेंट थोडं कमी असलं तर चालेल, परंतु मी एक स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम घेईल आणि तिथं सेट होऊन जाईल. त्यामध्ये मला भरपूर सुट्या भेटतील, फॅमिलीला टाइम देता येईल, आणि एखादा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक जे आय कार्ड आहे ते गळ्यात घालेल आणि बस स्टँडर्ड मध्ये रुपामध्ये एक इन्स्टावर एक पोस्ट टाकून देईल आणि ठीक आहे, माझं जमून जाईल. आणि श्यामचं या व्यतिरिक्त आहे, मला बस सेंट्रल गव्हर्नमेंटच पाहिजे. मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. माझ्या फॅमिलीला मी माझ्या ठिकाणी घेऊन येईल, जिथं पण लागेल तिथं. मला सॅलरी खूप जास्त भेटत आहे, तर मी ड्युट्या पण करायला तयार आहे. तर सॅलरी एवढी भेटत आहे तर ड्युट्या करायला काही प्रॉब्लेम नाही मला. त्याचं खूप जे गोल आहे ते सेट आहे. मला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी भेटतील, सर्व 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 ठीक आहे. आणि राम आणि श्यामचे गोल सेट असल्यामुळे दोघांनी पण तयारीला लागेल. आता रामकडे काय आहे की त्याला स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यास करायचा आहे. चला मी करून घेईन. त्यांनी काय केलं की एक कुठली तरी स्टेट गव्हर्नमेंटसाठी एक कोचिंग लावले, एक बुक घेतलं. चला त्यांनी सांगितलं हे बुक रेफर करा, तुम्ही कुठली कोचिंग युज करा, आणि त्यांनी एक अभ्यास चालू केला. श्यामने पण तसंच केलं. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी एक चांगली एक कुठली तरी कोचिंग लावली. टार्गेट हाय घेतलं, एनक्लेव्ह घेतलं, PR यादव घेतलं, कुठली तरी एक टेस्ट सिरीज लावली आणि कंटिन्यू अभ्यास चालू केला. दोघांनी कंटिन्यू 6 महिने अभ्यास केला. 6 महिन्यानंतर एक एक्झाम आली एक सेंट्रल गव्हर्नमेंटची. चला ठीक आहे, दोघांचा 6 महिन्यात कुठल्याच नर्सिंगचा अभ्यास होत नाही, दोघांचा पण अभ्यास झालेला नाही. तर ठीक आहे, प्रॅक्टिससाठी एक्झाम देऊन बघू. दोघांनी प्रॅक्टिससाठी एक्झाम दिली आणि दोघांचा रिझल्ट आला. दोघांचाही रिझल्ट एक्सपेक्टेशन पेक्षा खराब आला. काहीतरी जो रामचा आहे, राम स्टेट गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत होता, त्याचं 10,000 प्लस आला. श्यामचा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी एक्झाम, ऑब्विस आहे श्यामचा रिझल्ट चांगला आहे ना. तर श्यामचा रिझल्ट जवळपास 5,000च्या रँकच्या जवळपास आला, ऑल इंडिया रँक 5,000. तर यामध्ये दोघांना पण कुठलंच काहीच मिळालं नाही. तर दोघांनी काय, त्याला रामचं तर ठीक आहे बाबा, चला मला प्रिपरेशन प्रॅक्टिससाठी दिलं, चला टाइमपाससाठी दिली, चला ठीक आहे, मी पुन्हा अभ्यास करेल, स्टेट गव्हर्नमेंटची कुठली तरी एक्झाम बघेल आणि लागून जाईल. श्यामचं नाही. चला माझं चुकलंय कुठं, त्याने त्याला इव्हॅल्युएट केलं आणि पुन्हा अभ्यासाला लागला. पुन्हा गायडन्स घेतलं, पुन्हा टेस्ट सिरीज चालू केली, पुन्हा कोचिंग चालू केली, पुन्हा जे MCQ आहेत ते सॉल्व्ह करायला लागला आणि आधीपेक्षा दुप्पट वेगाने लागला. आणि काही दिवसात काय झालं, DHS एक्झाम दिली. एका महिन्यातच DHS स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम येऊन गेली. दोघांनी एक्झाम दिली, दोघांचा पुन्हा रिझल्ट एक्सपेक्टेशन नुसार खराबच झाला, कारण की दोघांचाही अभ्यास झालेला नव्हता. दोघांचा जवळपास 4,000 ते 5,000च्या जवळपास रँक आला. तर ठीक आहे, प्रिपरेशन झाली नव्हती, काही दिवसात पुन्हा एक स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, त्यामध्ये लागून जाऊ, असं दोघांचं म्हणणं होतं. पुन्हा दोघांनी अभ्यास चालू केला, जोमानं अभ्यास चालू केला. दोघांची प्रिपरेशन होती, दोघांनी अभ्यास चालू केला. आता 6 महिन्यानंतर पुन्हा एक नॉर्सेट आली. पहिली नॉर्सेट मध्ये रँक दोघांचा खराब होता, पुन्हा दोघांनी नॉर्सेट दिली. आता श्याम पुन्हा टेन्शन मध्ये, बाबा नॉर्सेट आली, मला रँक चांगला काढायचा आहे. आणि रामचं ठीक आहे, मला जॉईनच करायला यायचं, मी प्रॅक्टिससाठी एक्झाम द्यायला मला काय हरकत आहे, भरून टाकू. दोघांनी फॉर्म भरून टाकला आणि श्यामचा वाह झाला. काय झाला, श्यामची रँक काहीतरी 500च्या आसपास येऊन गेली आणि श्यामचं सिलेक्शन झालं. राम एकदम कोमात. काय झालं, चला बाबा मला करायचं नव्हतं पण तो लागला, तर त्याचा हेवा म्हणून हा कुठेतरी थोडाफार डिप्रेशन मध्ये होता. काही दिवसानंतर एक्झाम आली, दोघांनी फॉर्म भरला. श्यामचं तर सेटल झाला होता, रिलॅक्स माइंडने एक्झाम द्यायला गेला. आणि रामचं कसं होतं, बाबा चला मी लागलोच पाहिजे, तो लागला. आता एक्झाम, आता 3 वर्षानंतर एक्झाम आली, आता नाही आली तर पुन्हा किती वर्षानंतर येईल मला काय माहिती.
मी कसं करायचं, काय करायचं, खूप जास्त क्वेश्चन त्याच्यावर आमच्या मनात होते आणि दोघं पण एक्झाम द्यायला गेले. आणि अनफॉर्च्युनेटली पुन्हा रामचा रिझल्ट जो पाहिजे होता त्यापेक्षा थोडा कमी आला. रामचा रिझल्ट 3,000 आला आणि श्यामचा रिझल्ट काहीतरी 500च्या आसपास आला. कारण त्याचा अभ्यास आधीच झालेला होता. मला त्या लेवलचा अभ्यास करायचा होता. त्या लेवलचा अभ्यास करून दोघांनी पण एक्झाम दिले. तर आता या सिनारिओ मध्ये काय झालं, जो श्याम आहे तो त्याचं ड्रीम सिटीमध्ये किंवा ड्रीम इन्स्टिट्यूट मध्ये लागला नसेल, परंतु एका गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल इन्स्टिट्यूट मध्ये तो लागून गेला. परंतु रामचं या व्यतिरिक्त झालं. याच्याकडे आता प्लॅनच उरला नाही, कारण प्लॅन हे होता स्टेट गव्हर्नमेंटचा. स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम निघून गेल्या. आता स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम कधी येणार यासाठी एवढा वेळ याच्याकडे नव्हता. आता 2 वर्षांनी येईल की 3 वर्षांनी येईल. तर आता काय करायचं, तर एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये जॉईन करून ते 6-7 हजार पेमेंट येते, तेवढ्या ड्युट्या वेगळ्या, लाईफ शेड्यूल जे आहे ते मेंटेन होत नाही. अशा वेळेस काय करायचं? तर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की नर्सिंग म्हटलं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट कुठलीही अशा एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं नसते. मेन गोल एकच असला पाहिजे की कुठलीही नर्सिंगची एक्झाम येऊ, ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, माझी क्लिअर झालीच पाहिजे. त्या लेवलचा तुम्ही अभ्यास करा, म्हणजेच तुमचं जे गोल आहे ते तुमचं क्लिअर होणार. ठीक आहे. कारण की काय होतं, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामच्या वेळेस आता जे पॅटर्न आहे ना ते खूप हार्ड झालेलं आहे. जेवढं तुम्ही एक्सपेक्ट करता ना त्यापेक्षा थोडा समोरचा जो एक्झामिनर आहे तो जास्त विचार करते, तुमच्यापेक्षा तो थोडा जास्त हुशार आहे, एवढं तुम्ही गृहीत धरा. आणि एखादा क्वेश्चन कसा त्यांनी बाउन्स केला तर आपल्याकडे त्याचे तो क्वेश्चन जरी समजला नाही तरी त्या आन्सरनुसार आपल्याला क्वेश्चन टॅकल करण्याची जी एक प्रवृत्ती आहे ते निर्माण झाली पाहिजे. ते कधी होणार, तुम्ही त्या लेवलचा अभ्यास केला. आता 4 क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला माहित आहे की यातले 2 नाहीच आहेत, तर तुम्ही 2 मध्ये खेळू शकता ना. तर तुम्ही तो क्वेश्चन टॅकल इझिली करू शकता, बरोबर ना. तर मी तुम्हाला तेच सांगताय की तुम्ही तुमचं ड्रीम कुठलेही असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, यामध्ये कुठलाही वाद नाही. तुमची प्रत्येकाची प्रायोरिटी वेगवेगळी असू शकते, परंतु अभ्यास जो करायचा आहे तो त्याच लेवलचा करायचा आहे की तुमच्यासमोर कुठलीही एक्झाम असो, तुमच्यासमोर कुठलाही वॉल येऊ, तो तुम्हाला फेस करायचाच आहे, तुम्हाला डिपेंड करायचाच आहे आणि ते एक्झाम क्लिअर करायचीच आहे. तर आता या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की अभ्यास कसा करायचा, प्लॅन कसा ठेवायचा, ते पण कसा की कुठलीही एक्झाम येऊ मी ते क्लिअर करणारच. जर तुम्हाला माझा हा सिनेरिओ आणि एक्सप्लेनेशन चांगलं वाटलं असेल तर मला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद.